Good morning, everyone, and welcome back to the class of Compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are looking at the chapter Ratan Tata. And till the date, we have seen that Ratan Tata has grown up his business and made the Tata Group of Industries an reputed company internationally, and now he has got retired, and we are moving towards the last part of the chapter. Today we will discuss all the things related to part number 4. So I will read the text and explain it to you. Apart from the Tata Group, Ratan Tata has served in various capacities in many organizations, both in India and abroad. टाटा ग्रुपनी फक्त आपल्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्येच काम केलं नाही, तर त्यांच्या क्षमतेमध्ये असलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा. He is a member of the Prime Minister Council on Trade and Industry. त्यांनी प्रधानमंत्र्याच्या काउन्सिलमध्ये सुद्धा जो व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामधला जो भाग आहे त्या काउन्सिलचे ते मेंबर सुद्धा होते. द ॲडवायझरी बोर्ड ऑफ RAND, Center for Asia Pacific Policy, the Program Board of the Bill and Melinda Gates Foundation India AIDS Initiative, the Board of Trustees of University of Southern California and Cornell University, South Africa's International Investment Council Board, and the Asia Pacific Advisory Committee for the New York Stock Exchange, to name a few. आता या ठिकाणी कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये, कुठल्या कुठल्या पदावरती, कुठल्या कुठल्या कमिटीमध्ये, कोणकोणत्या कमिटीमध्ये आपल्या रतन टाटा यांनी कशा प्रकारची भूमिका त्यांची होती, कुठल्या कुठल्या पदावर त्यांनी काम केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत. साऊथ आफ्रिका, कॉर्नेल युनिव्हर्सिटी, साऊदर्न कॅलिफोर्निया, कॉर्नेल युनिव्हर्सिटी या सगळ्या ठिकाणी सल्लागार समितीवरती त्यांची नेमणूक झालेली होती. आणि यासारख्या असंख्य अशा पोस्टवरती त्यांनी काम केलं. ही हॅज ऑल्सो बीन ऑन द इंटरनॅशनल ॲडवायझरी बोर्ड ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स such as Mitsubishi, the American International Group, and JP Morgan Chase among others. या छोट्या कंपनी सोबत सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बोर्ड्सवरती काम केलं. जो कंपन्यांचा समूह असतो त्यांच्या कंपन्यांच्या त्या समितीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मित्सुबिशी, अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप, JP मॉर्गन चेज आणि इतर. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अवॉर्डेड रतन टाटा द पद्मभूषण इन 2000 अँड पद्मविभूषण इन 2008. भारतीय सरकारने रतन टाटा यांना 2000 साली पद्मभूषण आणि 2008 साली पद्मविभूषण या सन्मानांनी सन्मानित केलं. His achievements have also been recognized by the governments of France, Japan, Singapore, Italy and United Kingdom through knighthood and medals of merit. त्यांना फक्त भारतातच पुरस्कृत केल्या गेलं नाही, तर फ्रान्स, जपान, सिंगापूर, इटली आणि युनायटेड किंगडम थ्रू नाईटहूड सारख्या पदव्या सुद्धा त्यांना मिळाले. मेडल सुद्धा त्यांना मेडल ऑफ मेरिट
म्हणजे त्यांच्या हुशारीचं कौतुक करण्याकरिता त्यांना मेडल ऑफ मेरिट सुद्धा मिळालेलं आहे. ही इज द रिसिपियंट ऑफ सेव्हरल ऑनररी डिग्रीज बिस्टोड अपॉन हिम. त्यांच्यावरती काही मानाचे असे डिग्रीज ज्याला म्हणतो आपण, पदव्या ज्या आहेत त्या सुद्धा त्यांना मिळाल्या. बाय व्हेरियस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज, खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी त्यांचा बुद्धिमत्तेचा सन्मान केला, त्यांना पदव्या देऊन. ॲज वेल ॲज द लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड बाय रॉकेट फेलर फाउंडेशन इन 2012. आणि आयुष्यामधला सगळ्यात मोठा जो लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे तो सुद्धा त्यांना रॉक फेलर फाउंडेशननी 2012 साली प्रदान केला. रतन टाटा लिव्ज अ सिंपल लाईफ विदाउट द ऑस्टेंटेशन दॅट युजली अकंपनीज अ पर्सन लाईफ ऑफ स्टेचर. रतन टाटा हे नेहमी साधेच जीवन जगले. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंभाव आला नाही, जो एका त्या लेव्हलच्या व्यक्तीमध्ये येतो. ही हॅज रिपीटेडली स्ट्रेस्ड द नीड फॉर लेव्हल प्लेईंग फील्ड. त्यांनी नेहमी ग्राउंड रियालिटीजवरतीच काम करण्याचा किंवा त्या ग्राउंड रियालिटीजलाच धरून राहण्याचा अट्टहास केला. त्यांना त्याची गरज वाटत होती. माय ड्रीम इंडिया is where every Indian has an equal opportunity to shine on merit. ते असं म्हणतात की माझा जो स्वप्नातला भारत आहे तो असा आहे की ज्या ठिकाणी प्रत्येकाला समान संधी दिल्या जाईल आपल्या कर्तृत्वाला सिद्ध करण्याची, झळाळी प्राप्त करून देण्याची. इन अ कंट्री लाईक अवर्स यू हॅव टू ट्राय टू लिव्ह अँड लीड बाय एक्झाम्पल. आपल्यासारख्या देशांमध्ये आपल्याला फक्त बोलावंच लागत नाही तर करून सुद्धा दाखवावं लागतं आणि लोकांना एक्झाम्पल तयार करून दाखवावं लागतं. नॉट फ्लॉन्ट युअर वेल्थ अँड प्रॉमिनन्स. फक्त आपल्याला संपत्ती आणि आपला मान सन्मान नाही वाढवायचा. ही इज नोन फॉर हिज व्ह्यूज ऑन इथिक्स अँड हाय स्टँडर्ड्स. आपल्या रतन टाटांना त्यांच्या दृष्टिकोनांना आणि त्यांच्या इथिक्स ज्याला म्हणतो आपण, किंवा आपले काहीतरी ध्येय असतात आपल्या किंवा आपल्या रूल्स असतात आपल्या आयुष्यामधल्या, आपण स्वतःला घालून दिलेले, त्याला इथिक्स म्हणतो आपण. तर ते खूप हाय स्टँडर्डचे असे होते. अँड इनकरेजेस यूथ ऑफ द कंट्री टू थिंक ऑफ देमसेल्फ ॲज इंडियन्स फर्स्ट. आणि ते आपल्या देशातील तरुणांना भाग पाडतात की त्यांनी स्वतःबद्दल पहिल्यांदा आपण भारतीय आहोत या भावनेनेच विचार केला पाहिजे. इन्स्टेड ऑफ प्रायोरिटायझिंग लोकल स्टेट ऑफ रिलिजियस अफिलिएशन्स. त्यांनी कुठल्याही धर्माचा किंवा आपल्या प्रांताचा पहिले विचार करण्याअगोदर एक भारतीय म्हणून विचार करावा असं रतन टाटा यांना वाटतं. आणि येथे आपला चॅप्टर संपतो. इन दिस वे वी हॅव कम टू अन एंड ऑफ द चॅप्टर रतन टाटा. In the next lecture we will come across next chapter or the question related to this chapter. Soon we will have the test on this chapter in multiple choice question form. So I will upload that question in the Google Classroom and you have to solve those questions as soon as possible. In this way we have completed one poem and one prose. So see you then. Take care. Goodbye.